सुरुवातीला दत्तमाला मंत्र. पान नंबर 11. ध्यान. माला कमंडलुरधकर पद्मयुग्मे मध्यस्थपानी युगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे ध्यायेत्तमत्रिवरदं भुजषटकयुक्तम् आगच्छ भगवान् दत्तपाठ मे सन्निधो भव. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्रसन्तुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानन्दात्मने बालोन्मत्तपिशाचवेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबन्धविमोचनाय आम असाध्यसाधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रोम असाध्याकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्रयवशीकरणाय सौः सर्वमनक्षोभणाय श्रीमहासम्प्रप्रदाय ग्लों भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वशटवशिकुरु वशिकुरु वौषट आकर्षयाकर्षय हुं विद्वेषय विद्वेषय फट उच्चाट्योच्चाटय ठं ठः स्तम्भय स्तम्भय खें खें मारय मारय नमः संपन्नय संपन्नय स्वाहा पोषय पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिन्धि छिन्धि ग्रहान् निवारय निवाराय व्याधिन विनाशय विनाशय दुःखं हर हर दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्रस्वरूपाय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. भजन करा हो भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा. भजन करा हो भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. बालार्कप्रभीन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्वरं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचरमाम्बरं ब्रह्मन्ने सनकादिभिः परिवृतं सिद्धे समाराधितं दत्तात्रेय उपास्मै हृदिमुदां ध्येयं सदा योगिभिः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गंगा पापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरें श्री गुरुदर्शनं ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी
तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर विहारी अमरापूर विहारी औदुंबर विहारी कुरोपूर विहारी सद्गुरुनाथ स्वामी महाराज दयावंत प्रभु सद्गुरुनाथ स्वामी महाराज सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय। या कुंदेनु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर् देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व दत्तस्वरूप वाचकांना विनम्र अभिवादन करून पारायणाला सुरुवात करते। अध्याय 13वा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। हे ब्रह्मांडीशा करुणाकरा श्रीराही रुक्मिणीवरा हे भीमा तटविहारा प्रसिद्ध मशी पांडुरंगे सिद्धमणे नामधारकासी सुशिलाने कौंडन्य ऋषी क्रमित असतापरासी अपूर्व ऐसे वर्तले। अमरावती नामे नगर होते भव्य सुंदर त्या ग्रामीचे नारी नर सामोरे आले कौंडिन्या उभयतासी पाहून लोक करीती साष्टांग नमन म्हणती राजे झाला आपण आजपासून आमचे। त्यांनी तो कौंडन्य ऋषी मिरवित नेला संभ्रमेसी स्थापिला सिंहासनासी अमरावतीचा अनुप म्हणून संपत्ती लादली अपार सेवेस राहती तत्पर दास दासी निरंतर परम झाला भाग्यशाली। यासी काही दिवस लोटले पुढे गायिका काय झाले कौंडिन्याने पाहिले कांताकरीच्या अनंताला। कौंडिन्य मने पत्नी कारण हे काय ठेविले बांधून सूत जे का रक्तवर्ण हे आधी सांगावे। सुशिला म्हणे प्राणेश्वरा हा अनंताचा होय दोरा या अनंत कृपेने खरा विभव लाभ झाला असे। कौंडिन्य म्हणे हे न सत्य मी तप केले अमित तत्प्रसादे झाले प्राप्त राज्य वैभव मज लागी। वशीकरणा मासी तू केलेस निश्चयसी म्हणून हा करासी दोरा ठेविला बांधून। कौंडन्य ऐसे बोलला कांताकरीचा तोडला दोरा अग्नीत फेकिला तेने सुशिला बहु भ्याली। तिने लगेच अग्नीतून घेतला दोरा उचलून दुधा माझी भिजवून निर्भय स्थानी ठेविला। त्या योगे ऐसे झाले कौंडिन्याचे राज्य गेले 18-20 दारिद्र्य आले एका क्षणा माझारी। राज्य गेले धन गेले वस्त्र प्रावरण सर्व गेले गृह तेही जळाले अनंताच्या कोपाने। मग तो कौंडिन्य ऋषी निघता झाला काननासी घेऊन आपल्या भार्यासी अनुताप करी क्षण क्षणा मने अनंत भेटल्या विन मी नाही घेणार अन्न विचारी जात्या लागून तुम्ही अनंत पाहिला का। तो अमृतरू पाहिला फलपर्णाने पूर्ण भरला पक्षी कीटकन खाती त्याला तेने आश्चर्य झाले। कौंडन्य त्या वृक्षासी पुसू जाऊन आदरेसी तू पाहिले का अनंतासी हे मद सांगा वृक्षराजा। पुढे सवत्स धेनू पाहिली तृणतीच्या नये तोंडी मुळी तिजलाही वाच विचारली अनंताची शुद्धी पहा। पुढे वृषभासी विचारिले तू अनंता पाहिले किंवा नाही सांगवले तैसेच विचारी सरोवरा। ती सरोवरे धोती दोन युक्त अवघ्या कमलादिके करून परी त्यांचे जीवन कोणीही न सेविती। पुढे गर्दभ कुंजर यासी विचारला समाचार परी त्यांनी न दिले उत्तर मग तो द्विज काय करी। अनंताच्या दर्शनार्थ कौंडिन्य साहस करी अत्यंत करून घ्या या प्राणांत नामधारका सिद्ध झाला। हे अनंता जगन्नाथा जरी न भेटसी लक्ष्मीकांता तरी त्यागी तो प्राणाता तुझ्यासाठी दयाने दे। ऐसे वधूनी अंग टाकिले कौंडिन्याने महिसी भले तो वृद्ध ब्राह्मणाच्या वेशे आले श्री अनंत ते ठाई। हा हे ब्राह्मणा नको पाहू तेजू प्राणा चल मी अनंत नारायणा तुझ लागी दावितो। ऐसे बोलून कंदरीत नेले त्याचा धरून हात रूप दाविले त्या व्रत शंख चक्र गदाधारी। रूप देखून कौंडिन्य ऋषी सद्भावे लागला पायासी
म्हणे हे सच्चिदानंदा ऋषिकेशी तू वरेण्य यज्ञ पुरुषा, तू ब्रह्मदेव चतुरानन, तू महादेव उमारमण, तू अनंत विष्णू नारायण जगजनार्दन तूच की. कौंडिन्य स्तुतीने भला श्री अनंत मनी तोषला, वरत्रय देता झाला लक्ष्मीपती कौंडिन्या ते. ज्यावरे करुण कौंडिन्य झाला संपन्न, हे अनंत व्रताचे महिमान सर्व व्रती श्रेष्ठ असे. कौंडिन्य पुसे देवासी मी मार्गी पाहिले ज्या वृक्षासी, त्याच्या फळ पुष्पासी कोणी न खाती हे काय. मग बोलला अनंत तू जो वृक्ष पाहिला पंथात, तो पूर्वजन्मीचा द्विज सत्य महापंडित होता की. त्याने विद्या आपुली कोणास नाही शिकविली, म्हणून त्यास पाळी आली वृक्ष होण्याची ये जन्मी. वृषभ जो का पाहिलासी तो धनिक होता बहुवशी, दान न केले परासी म्हणून पावला वृषभ जन्म. सरोवरे जी नैनी पाहिली नैनी, त्या दोघी होत्या बहिणी बहिणी, त्या दोघी जणींनी दान घेतले आपसात. त्याच झाल्या सरोवर जन्मी साचार, जो तू मार्गी देखिला कर तो क्रोध तुझ्या ठाईचा. कुंजर जो का भेटला तो तवांगीचा मत्सर भला, पुढे ब्राह्मण जो का पाहिला तोच प्रत्यक्ष असे मी. आता तुझे दुर्दैव सरले अखिल ऐश्वर्य भोगशील भले, स्वर्गी स्थाना ठेविले तुझ लागी पुनर्वसू. ऐसे बोलता अनंत कौंडिन्य घाली दंडवत, वराप्रमाणे अवघे प्राप्त झाले त्यासी युधिष्ठिरा. ऐशी कथा धर्मासी सांगता झाला ऋषिकेशी, या योगे पांडवासी राज्य प्राप्त झाले. म्हणून द्विजवरा त्या व्रतासी तू करावे आदरेसी, ऐसे गाणगापुरासी श्री गुरु सांगते झाले. अरे हे अवघ्या व्रतात श्रेष्ठ आहे अत्यंत, हे जो करीत या व्रत पुरुषार्थचारी साधती. गुरुच्या आज्ञे करून भले द्विजे व्रत आचरिले, ज्या व्रत प्रभावे लादले गुरुचरण वंशवंशी. सायन देवा कारण ऐसे लादले श्री गुरुचरण, आता पुढील कथा करी श्रवण नामधारका आदरेसी. श्री गुरु असता गाणगापुरी गोष्ट ऐसी घडली खरी, एक तंतुकार निर्धारी भक्त होता सद्गुरूचा. त्याच्या घरचे अवघे जन निघाले मल्लिकार्जुना लागून, शिवरात्र पर्व लक्षून यात्रा कराया कारणे. माता पिता भ्राता स्वजन म्हणती तंतुकारा लागून, चल घेऊ दर्शन श्री मल्लिकार्जुनाचे. विणकर म्हणे तयासी मी न येई पर्वतासी, माझा मल्लिकार्जुन ज्ञानराशी येते नरसिंह सरस्वती. शैल पर्वत गाणगापूर मठ हाच मंदिर, नरसिंह सरस्वती यतीवर मल्लिकार्जुन माझे पै. ऐसे ऐकता लोक हासले म्हणे या तंतुकारा लागले, वेड स्वामींचे आगडे हान आता शुद्धीवरी. स्वजन गेले यात्रेसी त्या शैल्य पर्वतासी, विणकर गाणगापुरासी श्री गुरुपाशी राहिला. आली शिवरात्र अखेर स्वामी होते संगमावर, तो स्नानास आला विणकरत हे त्यांनी पाहिले. स्वामी नरसिंह सरस्वती विणकरासी बोलती, कान गेलास यात्रे प्रती शैल्य पर्वताप्तांस. तै विनये बोले विणकर कशास जाऊ इतका दूर, मजला क्षेत्र गाणगापुर शैल्य पर्वतासी की. आपण माझे मल्लिकार्जुन चंद्रमौळी पार्वती रमण, गुरुराया तुम्हा वाचून दैवतमशी आननसे. लोक माझे भ्रमित झाले खरे टाकून यात्रेस गेले, पाषाण पूजावया भले कळून आले दैवहीन. तो शिवरात्रीचा होता दिवस सूर्य आला माध्यान्नीस, तै स्वामी विणकरास ऐशा रीती बोलले. चला आपण पर्वतास जाऊ मल्लिकार्जुना प्रति पाहू, शिवरात्री सदर्शन घेऊ चंद्रमौळी हराते. ये पादुका घट्ट धरी दृष्टी झाकून घेईवरी, क्षणात जाऊ पर्वतावरी माने प्रमाण वचन हे. विणकराने तसे केले श्री गुरुचे पाय धरिले, एका घटकेत दोघे आले श्री शैल्य पर्वतासी. शिवरात्र पर्वा निमित्त गजबजून केला पर्वत, लोक जमले असंख्यात दर्शन घ्यावया हराचे. इकडे पाताळ गंगेवरी श्री गुरु प्रगटले सत्वरी, तो विणकराने आपली सारी मंडळी देखील ते ठाया. आप्त म्हणती विणकरास तू केव्हा निघालास, येण्या शैल्य पर्वतास गाणगापुराहून सांगते. विणकर बोले मधुरोत्तरी एक घटका झाली खरी, मी स्नान करून संगमावरी स्वामी सह येथे आलो. आप्त म्हणती अजिबात हे खोटे आहे भाषण सत्य, तू आलास लपत लपत आमच्या सवेच ठाया. आम्हा लागले 15 दिवस येण्या या पर्वतास, ऐसे असता तुम्हास एक घटका लागली कशी.
म्हणू लागला विणकर मी असत्य न बोले साचार श्री गुरुचा अधिकार तुम्ही न मुळी जाणला रे स्वामी नरसिंह सरस्वती हे मल्लिकार्जुन निश्चिती जग हे त्याची असे मूर्ती तेथे संदेह कशाचा श्री गुरु बोलले विणकराचा आता करी क्षौरा स्नान दानादिक प्रकारास शास्त्र आता आचरावे विणकराने केले क्षौर तया पाताळ गंगेवर स्नान करून अखेर गेला दर्शना शिवाच्या मंदिरी लिंगस्थानी स्वामीशीच पाहिले नैनी हृदय आले भरुनी दंडवत घाली क्षण क्षणा फुले बेल चंदन करून स्वामीची अर्पण प्राकारा प्रदक्षिणा घालून आला पुन्हा स्वामीकडे तंतुक म्हणे स्वामीला मी लिंगस्थानी आपणाला पाहिले खचित मंदिराला या दृष्टीने खचित आपलीच पूजा केली आपण मल्लिकार्जुन चंद्रमौळी ऐसे असून घातली काही बुरळ लोकाते जो तू आहेस गाणगापुरी तो तूच या पर्वतावरी मग का हो आणले येथवरी काय या महिमा स्थानाचा ऐसे ऐकता स्वामी हसले स्थान महात्म्य तुशी ना कळले अरे येथे कृतार्थ झाले जनापार नाही मिती पूर्वी किरात देशा कारण राणा होता विमर्शन शूद्रा परी आचारहीन वाटेल ते करीत असे परी शिवपूजेवरी प्रेम होते त्याचे भारी येता शिवरात पर्वणी खरी हर्ष होई चित्तात कुमुद्वती त्याची कांता सुशील पहा पतिव्रता ती म्हणे आपुल्या चित्ता पती करी शिवभक्ती आणि पाहता वर्तन करी परदारागमन भक्षाचे बंधन मुळी काही न राहिले धीर करून एके दिवशी विचारती झाली पतीसी दुष्ट वासना मानसी का जागृत तुमच्या राहे ऐसे ऐकता कांता वचन बोलला लाजा विमर्शन भार्ये पूर्वजन्मीचे दारुण दोष येती आडवे हे मी पूर्वजन्मी धनगरा घरी श्वान होतो दुराचारी होते एकतया नगरी भव्य मंदिर शंकराचे शिवरात्र पर्वणीस लोक मिळाले मंदिरास करण्या शिवपूजनास नरनारी मुलांस मीही खाया मिळेल काही म्हणून गेलो ते ठाई मंदिरा माझी लवलाई भक्ष्याची आशेने मज पाहता क्रुद्ध झाले लोक मारू लागले कित्येक काठ्या घेऊन आले जीव माझा घ्यावया फळापळावयास जागा नाही लोक उभे ठाई ठाई दैवगतीने मजला पाही घडल्या तीन प्रदक्षिणा कांते प्राकारा भीतरी मी शिवपूजा पाहिली खरी अनंत शास्त्रांचे शरीरी प्रहार माझ्या झाले की करे लोकांनी धरून मशी दिले फेकून गेला प्राण निघून शिवालयाच्या समोरी त्याच पुण्य भारे मला नहानुपदेह लादला परिश्वान वृत्तीचा न झाला लोप अजून रंबोरू कुमुद्वती बोले त्यावरी कर जोडून त्यादरी आपल्या परी सांगा सारी पूर्वजन्मीची माझी कथा फार बरे म्हणून सांगता झाला विमर्शन तू पूर्वजन्मा लागून कपवती पक्षीन होतीस निज उदर भरावयाला एकेकाळी मांस गोळा धरून आपल्या चोचीला उडाली सगगणोदरी तुझ पाहून एक गार मागे उडाली साचार फिरत फिरत शल्य पर्वतावर पातला तुम्ही दोघी तुझ्यापेक्षा घारीचा वेग बलवत्तर पळण्याचा हिच्या पुढे वेगाचा पाड तुझ्या काही नसे पळता पळता गगनोदरी तू बसली सगळ सावरी मल्लिकार्जुनाच्या निर्धारी श्री विश्रांतीच्या आशेने तुझे बसणे व्यर्थ झाले घारीने तुझ मारिले पंच प्राण निघून गेले पुनीत शैल्य पर्वती त्या पुण्य करून तुझ लादले राणीपण पहा शल्य पर्वताचे महिमान श्रेष्ठ आहे केवडे कुमुद्वती म्हणे प्राणनाथा ऐशी पुढील सांगा कथा ती सर्व ऐकण्याकरिता आतुर बहु झाले मी जन्म माझे आणि तुमचे पुढे किती होणार साचे अखेर परमेश्वराचे पाय कधी दिसतील पुढील जन्मी सिंधू देशी मी जन्मेन नृपवंशी माझी भार्या तूच होशी संजय नृपाची कन्या पुढे सौराष्ट्र देशात मी होईन नृपनाथ तू कलिंग राजवंशात येऊन वरशील मज लागे गांधार देशी नंतर मी होईन नृपवर तू माधव कुली जन्मुन कर माझा दर्शील बोल्यावरी आवंती देशी पाचवा जन्म होईल माझा बरवा तुझ लागेल घ्यावा जन्म दशार्णव कुलात सहाव्या जन्मी अनंत नामे मी होय नृपनाथ तू ययातीचे कुलात जन्मुनी यावर्षी मला पांडराजा सातवे जन्मी मी होईन या नियमी पद्मवर्णा मी मजसी मिळेल ते दवा तू वैदर्भ कुळात जन्मुन वर्षी मज प्रत सुमती ऐसे नाम येत तुझ लागी मिळेल की ते जन्मी आपणासी मोक्ष प्राप्ती निश्चयसी
जाऊ बैता कैलासी गादीस स्थापून पुत्रा ते ऐसा शैल्य पर्वताचा महिमा गम्य आहे निगमागमा मल्लिकार्जुन देवी रामा पदनंता कारणे तंतुका म्हणते गुरुवर ऐसा स्थान महिमा साचार जो गाणगापुरी कल्लेश्वर आहे तोच हाच की पूजा संगमेश्वरासी जो का करी हरणीशी तो प्राणाहून शिवासी प्रिय होईल वत्सारे ऐसे ऐकता भाषण तंतुक म्हणे स्वामी कारण अवघा तूच दयागन आता न उगे चाळवी नामधारका पहिल्या परिकृती ती करून खरी तंतुका सह गाणगापुरी स्वामी येत झाले स्वामी नरसिंह सरस्वती राहते झाले संगमावरती तंतुकाला मठाप्रती धाडिले शिष्य बोलाविण्या मठाप्रती जाऊन तंतुका उघ्या लागून सांगता झाला वर्तमान मल्लिकार्जुनाचे साक्षेपे ते ऐकता चकित झाले लोकसंगमी धावून आले श्री गुरुला वंदिले मल्लिकार्जुन म्हणून स्वामी नरसिंह सरस्वतीची पूजा उघ्यांनी केली साची नामधारका पुढती कथा ऐक अभिनव नंदी नामे ब्राह्मण श्वेतकुष्ठ व्याधी जाण भरली जया कारण बहुसाल केली औषधे परिगुण नाही आला नंदी ब्राह्मण कंटाळला तुळजापुरा लागी गेला अनुष्ठान ते करावया 3 वर्षेपर्यंत पुरश्चरण केले तेथ उपवासी राहून सत्य परिणाम पावली असो शिष्या एकेदिनी त्या तुळजापुर पट्टणी स्वप्नी आली हिमनगनंदिनी अंबिका प्रभात समयाला स्वप्नी सांगे पार्वती तू येथून जावे सत्वर गती चंदला परमेश्वरी ज्योत जागती आहे हल्ली कलित ती पाशी शीघ्र जावे अनुष्ठान आचरावे तुझे कार्य होईल बर्वे संशय मनी वाहू नको ऐशी आज्ञा झाल्यावरी नंदी निघाला सत्वरी श्री चंदला परमेश्वरी पाहिली त्याने अखेर देवी पाशी अनुष्ठान करिता झाला ब्राह्मण 7 मास उपोषण केले त्याने अत्यादरे जैसी मागे तुळजापुरी आज्ञा झाली त्याच खरी येथे झाले त्याच परी ते ऐक सांगतो परमेश्वरी स्वप्नात येऊन ऐसे सांगत मने गाणगापुरात तू जावे अनुष्ठान तुझी व्याधी दुर्धर तू पापांचा सागर येथे न होईल परिहार जा अमरजा संगमाते तेथे नरसिंह सरस्वती स्वामी साक्षात दत्तमूर्ती जे मानव देही जरी दिसती तरी साक्षात ब्रह्मबापा त्यांची कृपा झाल्यावर तुझा रोग होईल दूर त्यांना भूमितलावर अशक्य न काही राहिले ऐसे स्वप्न पाहता क्षणी ब्राह्मण उठला खडबडोनी देवी सपानी जोडून बोलता झाला येणे रीती वाह वागे अंबिके हे जगत्रयाचे पालिके भाषण केले कौतुके मशी वाटे दवा तू जगत्रयाची स्वामिनी तुझ्याहून मानव प्राणी श्रेष्ठ कैसा होईल जनी कोठे हिरा कोठे गार जगत जननी नाव सोड तुझी कळली आम्हा खोड काहीतरी करून आडल पुन बसाया पासी ऐसे नंदी नामा ब्राह्मण बोलता झाला हट्ट धरून तई दैवीने भोप्या लागून स्वप्ने दृष्टांत दिदला तुम्ही उद्या या नंदीसी येथून हाकावे निश्चयसी त्याने माझ्या दर्शनासी मुळी आता येऊ नये भोपे म्हणाले नंदीला तू सोडून जाई या स्थानाला काकी तुझा फार आला राग जगदंबे कारण ऐसा निरुपाय झाल्यावरी नंदी आला गाणगापुरी गेला मठाभितरी स्वामीची या दर्शनास दुरून केला नमस्कार म्हणे स्वामी मजवर कृपा कराव सत्वर या मी जीविता कंटाळलो श्री गुरु म्हणती तयासी जगदंबा सोडून मानवासी कार्य चरण आलासी येथे का कार्य होणार तेही नंदी म्हणे गुरुनाथा आता न सत्व घेई वृथा म्या तुझी अयोग्यता खचित नाही जाणली अंबा बोलली तुळजापुरी देवी चंदला परमेश्वरी की तू येथून गाणगापुरी जाई श्री गुरुदर्शना तेथे कार्य होईल कोड तुझे जाईल परी संशयाचा कल्लोळ उठला माझ्या मानसी आता हीच विनंती स्वामी नरसिंह सरस्वती तू साक्षात दत्तमूर्ती माझी उपेक्षा करू नको मग सोमनाथा बाहून सांगते झाले दयागन याते संगमी नेऊन पुष्करणीवरी स्नान घाला अश्वत्थासी प्रदक्षिणा घालून यासी मठात आणा दूर जुन्या वस्त्रांना टाकून द्या संगमासी नवी वस्त्रे देऊन यासी नेसण्या कारण यावे मठात घेऊन करायासी पारणा सोमनाथे तैसे केले नंदीला संगमी नेले पुष्करणीवरी घातले स्नान संकल्प करून या तीर्था माझी करिता स्नान कोड गेले निघून नवी वस्त्रे नेसून घातल्या प्रदक्षिणा अश्वत्था
जुनी वस्त्रे तेथे सोडली, तेथील क्षारयुक्त झाली मेदिनी. एका क्षणात बली आश्चर्य झाले सकळिका. नंदी आणिला मठासी, तो नमन करी आदरेसी. स्वामीची आचरणासी सद्भाव पोटी धरून, मने स्वामी कोड गेले अंग अवघे बरे झाले. परी थोडे राहिले आहे या पोटरीवरी. स्वामी म्हणाले नंदीसी, तू संशय धरून आलासी, म्हणून गोष्ट घडली असी. उपाय त्याते सांगतो, कवित्व ईश्वर स्तुतीचे तू येथे करावे साचे. कोड जाईल पोटरीचे, संशय काही धरू नको. नंदी म्हणे मी मंदमती, कवित्व करू कोण्या रीती. नाही मुळी काव्योत्पत्ती मज लागी महाराजा. ऐसे ऐकता सद्गुरु बोलले, तोंड तुझे उघडी वहिले. हे मी भस्म टाकितो भले, तुझ्या बापा जिम्मेवरी. तेने कवित्व येईल, कोड सर्व जाईल. मोक्ष तोही साधेल, अखेर चिंता न करी. जिम्मेवरी पडता विभूती, नंदी करू लागला स्तुती. हे स्वामी नरसिंह सरस्वती, तू जगाचा जगदाधार. हाय हाय आजवर मी न केला विचार. दुःख भोगिले अपरंपार, गर्भवासना ना परी. मातेच्या गर्भात शोणिता आणि पितृरेत. कडून एके ठाई होत बुद्भुताकार दिवस पाच. पिंड होय एक मासी, शिरपाय द्वितीय मासी. पूर्णता अवघ्या अवयवांची तृतीय मासी होतसे. पंचत्वाचे एकीकरण चतुर्थ मांसा लागून. रोमत्वचे कारण पूर्णत्व पाचवे मासी असे. सहावे मासी पवन, सातवे मासी जिम्मा घ्राण. मेद मज्जाचे दृढीकरण होय आठवे मासात. 9 महिने ऐशा परी, कष्टलो गर्भा माझारी. योनी मार्गे बाहेरी आलो स्वामी अखेर. बाळपणी कष्ट भोगले, तारुण्य विषयात गेले. परी नाही आठविले स्वामी तुझ्या चरणाते. ऐशी स्तुती कवित्वात करिता तोषले श्री गुरुनाथ. पहा आता पोटरी प्रत, कोड गेले की नाही ते. नंदी पाहे पोटरीसी, तो कोड गेले निश्चयसी. श्री गुरुच्या वचनासी बाद कैसा येईल. कोड गेलेले पाहता नंदी हर्षला सर्वथा. तुझी योग्यता सद्गुरुनाथा नाही कोणा येणार. मग स्वामी नरसिंह सरस्वती अवांतरायसे म्हणती. तुम्ही आजपासून या प्रति कवीश्वर म्हणा नंदी ते. गुरुचरित्र अगाध ऐसे, कोठेच त्याची तुलना नसे. भाग्य ज्याचे विशेष असे, त्यासीच हे प्राप्त की. कवी नरसिंह नामे दुसरा, झाला एक साजिरा. तो कथा भाग पुढारा, तुझी निवेदन करीन. स्वस्ती श्री गुरुचरित्र सारामृत सदा परिसा हो प्रेमळ भक्त. ज्या श्रवणे भवाब्दित तराल म्हणे दासगणू. इति त्रयोदशोऽध्याय शुभं भवतु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. अध्याय 14. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. अजजिता जगदीश्वरा ओंकार रूपा उदारा. हे चंद्रभागा तटा विहारा, पाहि मां दीनबंधो. सिद्धमणे नामधारकासी, स्वामी नरसिंह सरस्वतीसी. नेले हिप्परगी ग्रामासी, एक्या गृहस्थे आदराने. या हिप्परगी ग्रामात कल्लेश्वर देव प्रख्यात. त्याचा नरकेसरी परमभक्त, रोज कवन नवे करी. कल्लेश्वरा वाचून देवत्यासी नाही आन. अर्चन वंदना आणि भजन करी हराचे नरकेसरी. ग्रामवासी त्यास बोलले, श्री गुरु आपुल्या ग्रामी आले. त्याचे स्तुतीचे कान केले, कवन तू हे नरकेसरी. ते साक्षात दत्तमूर्ती, विधी हरिहरात्मक निश्चिती. म्हणून त्यांची कवनी स्तुती तू करावी हेच बरे. ते ऐकता नरहरी म्हणे या भूमीवरी. एक कल्लेश्वर निर्धारी, देवकी मी मानितो. त्याच्या वाचून अनेकांची मीन स्तुती करी साची. स्वामी नरसिंह सरस्वतीची गणना न होय देवात. ऐसे ग्रामस्था बोलून नरहरी गेला निघून. पूजा करावया कारण कल्लेश्वराच्या मंदिरी. तो ऐसे झाले तयादिनी, नरहरी बैसता पूजासनी. निद्रावश झाला झनी, काही नसता कारण. तो स्वप्न त्यासी ऐसे पडले, लिंगस्थानी पाहिले. नरसिंह सरस्वती स्वामी भले, गाणगापूर विहारी. सांग पूजा त्याचीच केली, पायी डोई ठेविली. तेने भ्रांती उडून गेली, आश्चर्य करी मनात. पूर्ण जागा झाल्यावर नरहरी करी विचार. म्हणे स्वामी साक्षात कल्लेश्वर, व्यर्थ संशय वाहिला म्या. पूजा साहित्य घेऊन आला श्री गुरुकडे धावून.
षोडशोपचारे पूजन करावया कारणे तई स्वामी म्हणाले तयासी मज मानवा कार्य पूजिसी सोडून कल्लेश्वर व्योमकेची आराध्य दैवत तुझे जे ते ऐकता नरहरी बोलू लागला ऐशा परी तूच कल्लेश्वर निर्धारी आता सत्व घेऊ नको स्वामी राया मूर्ती आपुली मिलिंग स्थानी पाहिली तेने भ्रांती उडाली कळून चुकले तुझा आता एक आता या पदनताला न पाहिजे दूर लोटला ऐसे म्हणून साष्टांग केला नरहरीने नमस्कार तूच माझा कल्लेश्वर चतुरान नरमावर तूच पार्वती परमेश्वर स्वामी नरसिंह सरस्वती आईच्या ऐकून स्तुतीला स्वामी राज ओळंगला अमोघ सावर दिदला नरहरी विप्राकारणे श्री गुरुचे बरोबरी आला नरहरी गाणगापुरी कवित्व केले बहुतापरी रसाळ स्वामी स्तुतीचे नामधारका एकेकाळी सण आला दीपवाळी 8 रूपे त्यावेळी धारण केली श्री गुरूंनी हे कैसे घडून आले ते की सांगतो वहिले 7 शिष्य पातले स्वामी जवळ गाणगापुरी जो तो म्हणे स्वामीस यावे स्वामींनी दिवाळीस आमुच्या की गृहास देऊन मान विनंतीला न याला आपण जरी आम्ही न करू दिवाळी खरी तैसेच भक्त गाणगापुरी बोलते झाले श्री गुरुला महाराज दिवाळीच्या सणा कोठेही न करा गमना पाहिजे असल्या तुम्हीच यांना ठेवून घ्या दिवाळीस ऐशी आडवीर झाली स्वामी लागी ते दबावली मग श्री गुरूंनी युक्ती केली ती ऐक सांगतो एक एका बाहून श्री गुरु सांगती करणी जाण तुझ्याच सदना येईन दिवाळी समी शिष्योत्तमा परी ही गोष्ट न फोडावी कोणासही न सांगावी जा आपल्या निघून गावी मी दिवाळीस येईन तुझ्याकडे ऐसे सांगता शिष्य गेले आपल्या ग्रामा भले श्री गुरूंनी निज लिले धरिली 8 रूपे की त्रयोदशीच्या दिवशी प्रत्येकाचे सदनासी जाते झाले ज्ञानराशी स्वामी नरसिंह सरस्वती गाणगापुरी मठातच होते स्वामी आसनी स्थित आणि शिष्याची सदनात होतेच की त्या दिनी हर्ष प्रत्येक शिष्याला अपरंपार वाढला पुढे कार्तिकी पौर्णिमेला आले अवघे गाणगापुरी एकमेकांचे वर्तमान सांगती एकमेका लागून ते अवघ्यांनी ऐकून आश्चर्य करीती चित्तांतरी मग म्हणती अवघे जन सद्गुरु महिमा अगाध पूर्ण याचे करावया वर्णन वेद हित केलं निसंशय स्वामी नरसिंह सरस्वती सच्चिदानंद अगाध कीर्ती याची नये कोणासती सर साचार त्रिभुवनी नामधारका गाणगापुरी एक होता शेतकरी शूद्र जातीचा निर्धारी तो प्रत्यही ऐसे करीत असे संगमी श्री गुरु स्नानास जाता दुरून घाली दंडवता पुन्हा श्री गुरु परत येता वंदन करी तैसेच दूर उभा राहून अष्टांगेसी करी नमन परी श्री गुरु भाषण त्यासी न करती केमाई क्रमाईसा दिवस बहुत चालला गाणगापुरात एके दिवशी दंडवत घालत ऐसे वर्तले श्री गुरु निघाले स्नानास भीमामर्जा संगमास बोलते झाले शूद्रास बहुप्रेमाने नेरिती बापा तू प्रत्येक दिवशी येता जाता संगमासी कारे आम्हा नमन करसी काय इच्छे तुझे मन शूद्र बोले जोडून कर माझे शेत पिकावे फार कृपा दृष्टीने एक वार आपण शेता अवलोकावे फार बरे म्हणून शेताजवळ येऊन करते झाले अवलोकन यावनाळ कारणे शेती यावनाळ बहुत पीक जोरात ते पाहून शूद्राप्रत श्री गुरु ऐसे बोलले शेती धान्य बहु यावे ऐसे इच्छित असल्या ऐकावे बोला मते ये दवा बरवे दृढ विश्वास धरावा शूद्र म्हणे अवश्य मानिन तुमच्या वचनास करणे जयाज्ञेस असेल ते करावी ऐसे ऐकता श्री गुरु म्हणती आम्ही जातो स्नानाप्रती परत येण्याच्या आत निश्चिती शेत अवघे कापी हे त्याच्या योगे करून शेती येईल विपुल धान्य ऐसे शूद्रास बोलून स्वामी गेले संगमाते इकडे शूद्र ग्रामी आला ग्रामाधिकाऱ्या बोलता झाला शेतखंड चालू झाला किती देणे सांगा मी अधिकारी बोले त्यावर पीक दिसते झाले फार म्हणून ऐसा करार करावयास आलास तू काही असो शूद्र म्हणे गुदस्थांपेक्षा दुप्पट घेणे खंड शेताचा आदराने हीच आहे विनंती ते अधिकाऱ्याने केले मान्य कागद घेतला लिहून इकडे शूद्र शेती येऊन काय करी ते ऐका पीक कोवळे लुसलुसीत शूद्र स्वस्ते कापित
त्याशी करावया हरकत कन्या पुत्र धाविन्नले शूद्र न ऐके कोणाचे पीक अवघे जोंधळ्याचे पोटरीत आले साचे कापुनी टाकिले की श्री गुरु स्वामी परत येता शूद्र घाली दंडवता म्हणे पीक कापिले समर्था येऊन पहा एक वेळ श्री गुरु शेतापाशी आले तो शेत होते कापिलेले विनोदे शूद्रास बोलले अरे हे केले तू काय शूद्र म्हणे स्वामीसी आपली आज्ञा मान्य मशी तेथे नफा तोट्यासी पाहणे नमशी महाराजा तुझी आज्ञा ही श्री गुरु कामधेनु वा कल्पतरू ऐसा मनीचा निर्धारू माझा असे स्वामिया पुढे 8 दिवसांनी हिव पडले तया स्थानी अवघी शेते करपोनी गेली गाणगापुरीची सवेचा काली पर्जन्य मूळ नक्षत्री पडला जाण शेती नमावे जीवन जलमय झाले चोहीकडे शेती प्रत्येक ताटाशी फणगड्या फुटल्या बहुवशी कणस भाराने महिसी लागली लोळावया तो पाहता प्रकार लोक आश्चर्य करीती फार म्हणती याचा गुरुवर खचित आहे पाठीराखा पुढले भाकीत जाणले म्हणून शेत कापविले आता काय उणे उरले या शूद्राच्या भाग्यास कन्या पुत्र आत्मजन गेले असती आनंदन श्री गुरुचे महिमान कळून आले अवघ्यांसी स्वामी कृपेने शेती बला शतगुणित माल झाला वाटून गोर गरीबाला भरली पेवे शूद्रांनी धन्य नरसिंह सरस्वती शूद्र केला संपन्न अति श्री गुरुच्या कृपे पुढती लाभ अमोलिक कोणदा पुढे शिष्या अश्विन मासी येता वद्य चतुर्दशीशी दीपवाळीच्या पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्या ते आज दिवाळी पर्व थोर यात्रेस चला लवकर गया प्रयाग काशीपुर त्रिस्थली यात्रा करू शिष्य बोले त्यावरी करू यात्रेसी तयारी काकी जाणे आहे दूरवरी म्हणून अवसर असावा श्री गुरु म्हणती शिष्या प्रत अरे ही त्रिस्थळी आहे येत नको कारणे किंचित तयारी या यात्रेची श्री अमरजा संगम हेच प्रयाग उत्तम भीमरथीचे येथे नाम जान्हवी गंगा भागीरथी ऐसे सांगून शिष्या सहित श्री गुरु आले संगमाप्रत स्नान षटकुल तीर्थात करीते झाले आदरे ही जी आहे अमरजा सरिता तिची तुम्हा सांगतो कथा पूर्वी जालंधर नामे होता दैत्य एका नावर त्याने जिंकून इंद्रासी दुःख दिले देवांसी सर्वत्र झाले महिसी साम्राज्य ते राक्षसांचे तेने इंद्र दुःखित झाला श्री शंकरा शरण गेला देवा वाचिवा मला या राक्षसांपासून युद्ध करावे कोठवरी राक्षस रक्तभूमीवरी पडता राक्षस निर्धारी दुप्पट उत्पन्न होतात देवा आमचे मरून गेले अमरासी मरण आले हेच आहे वाटले आश्चर्य की तिन्ही लोका ऐकून इंद्राची प्रार्थना मनी तोषला कैलास राणा अमृत घटतयांना दिला एक मंत्रुण इंद्रे तो घेतला करी शिंपडू लागला देवावरी जेने देव निर्धारी व पुनरपी सजीव झाले अमृताचे होता सिंचन राक्षसासी येई मरण देव मात्र उठून लागती त्यासी झगडावया तो अमृत घट पुरंदर घेऊन जाता साचार सिंचन करता भूमीवर तिची ही झाली अमरजा म्हणून अमरजेसी स्नान करती भावेसी ते असल्या अल्पायुषी शतायुषी होणार आता हे अश्वत्थ तीर्थ येथे स्नान करत्या प्रत सौंदर्य सुख समस्त प्राप्त होती निश्चय मी या अश्वत्थ वृक्षापाशी आनंदे बसतो हरनिशी हा कल्पवृक्ष निश्चयसी माना तुम्ही शिष्य हो या कल्पवृक्षाचे पूजन करून पुढे पार्वती रमण संगमासी जाऊन पूजा ती आदरे तैसा शैल्य पर्वती मल्लिकार्जुन पार्वतीपती तैसाचा निशिती संगमेश्वर जाणा हो सोमसूत्री प्रदक्षिणा त्यासी कराव्या 3 जाणा नंदीची या धरुण वृषणा पाहावे पार्वतीपती ते हे संगमेश्वराचे दर्शन प्रत्यक्ष आहे साधन व्हावया धन कनक संपन्न महिमा ऐसा दर्शनाचा येथून अर्धकोसावरी ग्राम नागेशी तीच खरी वाराणसी साजिरी चला ते स्नानास या नागेशी ग्रामाप्रत भारद्वाज गोत्री सुचिरभूत ब्राह्मण महाविरक्त होता एक पूर्वकाले त्या प्रसन्न झाला चंद्रमौळी भव भयांतक शुली अवाढव्य भूमंडळी शिवची त्याला दिसत असे त्यासी 2 सहोदर एक ईश्वर एक पांडुरंगेश्वर
या दोघांनी विचार केला काशी यात्रेचा. तई विप्रमणे बंधुशी कशास जाता काशीसी. ही जी आपली नागेशी तीच वाराणसी पहा. भगवान काशी विश्वेश्वर मठापाशी निरंतर संशय न धरा तिळबळ तुम्हा लागी दाखवितो. ऐसे बोलून गंगा स्नान करिता झाला ब्राह्मण. तो प्रगटाला पार्वती रमण. दृष्टी पाहिला सर्वांनी ब्राह्मण म्हणे हे व्योमकेशी. आम्हा दिसावी नित्य काशी. विश्वेश्वरा या स्थलासी ऐसे काही करावे. तो ते नागेशी नगर काशी झाले साचार. मन कर्णिका कुंड थोर तेथे एक प्रगटले. कुंडा माझी शिवमूर्ती भीमातीच भागीरथी. ऐसे सवे दिसल्यावरती विप्र बोलला बंधू ते. येथून पुढे आमच्या वंशी कोणी न जावे काशीसी. तुम्ही दोघांनी पंढरीशी जाऊन वास करावा. पांडुरंगाचे आराधन करा ती प्रेमे करून. आराध्य नाम तुम्हाला गुण पुढे मिळेल क्षेत्री द्या. प्रतिवर्षी कार्तिक मासी येत जावे या स्थलासी. म्हणून शिष्य हीच काशी म्हणती गुरु आपणा ते. श्रोते क्षेत्र पंढरीत आराध्याचे कुल सत्य. पावते झाले वृद्धिंगत असे पाटील की याकडे. स्वामी नरसिंह सरस्वती पुढे आपल्या शिष्यांप्रती. पाप विनाशी दाविती तीर्थ जे का मनोहर. या पाप विनाशी तीर्था पाही भगिनी आमची रत्नाबाई. निर्दोष असे झाली पाही ती कथा सांगतो. रत्नाबाई कारण पूर्वजन्मीचा दोष दारुण. घडला होता म्हणून कुष्ठ भरले तियेसी. मांजरी भांड्यामध्ये व्याली 5 पिले प्रसवली. ती रत्नाबाईने न पाहिली भांडे ठेविले चुलीवर. मग त्या योगे मांजरे मेली हीच तिला हत्या घडली. ती या जन्मी उदयास आली कोड भरले शरीरा. मग मी सांगितले तिशी तीर्थ पाप विनाशी. तू जाऊन त्वरेशी तेथे स्नान करावे. ते तिने ऐकले तीर्था माझी स्नान केले. कोड अंगीचे सर्व गेले ऐसा तीर्थ महिमासे. पुढे आहे कोटी तीर्थ हे जम्बूद्वीपी प्रख्यात. प्रत्येक पर्वणीस येथ साधके स्नान करावे. रुद्रपद तीर्थ गया तीर्थ चक्र तीर्थ महिमाद्भुत. हे द्वारावतीच साक्षात संशय येथे धरू नको. ग्रामाची अपूर्वेसी हा कल्लेश्वर व्योमकेशी. गोकर्ण महाबळेश्वर आपणासी साक्षात आहे श्रवण करा. ऐसा गाणगापूर ग्रामीचा क्षेत्र महिमा सांगून साचा. समारंभ यात्रेचा थोर करविला स्वामींनी. श्री गुरु प्रसादे करून रजक झाला बादशहा यवन. बेदर ग्रामाकारण हे मागेच ऐकिले त्वा. तो बादशहा सदा बेदरासी कथा एक वर्तली ऐशी. फोड झाला मांडीसी त्या बेदराधिपतीच्या. राजा जरी होता यवन तरी श्रेष्ठ मानी ब्राह्मण. त्याने मंदिरे पाडून मशिदी नाही बांधल्या. यवन पुरोहितांनी राजास पाहिले सांगोनी. की मूर्ती पूजकाचे कानी शब्द तुम्ही न ऐकावे. हे मुळीच कापर साकार यांचा ईश्वर. पाणी झाडे पत्तर मूर्ख मानती हिंदू हे. ऐसा बहुत वेळा भला राजाची उपदेश केला. परी ते न पटे शहाला उलट येई राग त्यांचा. तो म्हणे ईश्वर सर्वत्र सारखा साचार. मज वाटे धर्म थोर खचित आहे हिंदूंचा. यवन कुली जन्म झाला परिमाणी हिंदूंच्या शास्त्राला. त्या योगे यवनाला राग त्याचा येतसे. असो राजाच्या मांडीसी फोड झाला औषध त्यासी. लजरी लाविल बहुवशी परी न येई गुण काही. त्या फोडाच्या यातना शरीरी होती क्षणक्षणा. शहा झाला दीनवाना उपाय विचारी अवघ्याला. इकडे गाणगापुरी गुरुवर करती मनी विचार. येथे तो आला नृपवर घेऊन यवन लोकांना. होईल त्रास द्विजासी छळील गोरगरिबांसी. आणि या गाणगापूर ग्रामासी सरबराही करणे लागेल. यासाठी आपण येथे न राहावे एक क्षण. आहे सध्या आसन सिंहराशी सगुरुचे. आहे ईश्वर नाम संवत्सर पाहू गोदावरीचे तीर. यात्रा करू वर्षभर वृद्ध गंगा गौतमीची. इकडे राजा बेदरी ज्याला त्याला विचारी. ही माझी व्यथा दूरी होईल कोणत्या उपाये. ज्ञाते म्हणती रायास हा पूर्वजन्मीचा दोष. तो एखाद्या सत्पुरुषास शरण जाता निमेल. ज्या अर्थी औषधींनी गुण न येई तुझ लागुनी. त्या अर्थी खास जाण पूर्वजन्मीचा दोष हा. तो व्हावया परिहार जाई पाप विनाशीवर.
जे तीर्थ साचार येथून जवळ असे की यवनाधिपते कैकुनी आला पाप विनाशी लागुनी लवाजमा दूर ठेवून गेला स्नान करावया तीर्था माझी करिता स्नान झाले यतीचे दर्शन त्यासी फोड दाखवून उपाय पुसू लागला यती मनेशासी पाहिले मी फोडासी हा पूर्वजन्मीचा निश्चयसी आहे तुझा जानपा आईच्या व्याधी लागून उपाय संत दर्शन ते केल्या वाचून परिहार याचा होईल ना ये विषयीची एक कथा सांगतो मी ऐका आता अवंती नामे नगरी होता विप्र एक दुराचारी पिंगला नामे वेश्येची रथ असे हरणीशी बंधन त्या दमासी न राहिले कोणतेच एके दिवशी असे झाले वृषभ नामे योगी आले त्यासी उभयतांनी पूजले षोडशोपचारे परियेसी एक दिवस पर्यंत वृषभ योगी राहिला ते पुढे या दोघांप्रत वार्धक्य अवस्था पातली जरेने तनुग्रस्त झाली आयु मर्यादा संपली दोघेही मरण पावली पुढे अपूर्व वर्तले हा दुराचारी ब्राह्मण आला जन्मा कारण वज्रबाहूचे कुशी जान दशार्णवाधिपती जो ज्या वज्रबाहून पासी दोन कांता परियेसी त्यापैकी थोरलीचे कुशी हा गर्भी राहिला वसुमती नामजीचे गर्भधारण पाहून तिचे पित्त खवळले धाकडीचे सवती मत्सरे करून तिने सर्पगरळ आणून पाजिले वसुमती लागुनी परिदैवाची विचित्र करणी मरण नाही आले तिला विषायोगे इतके झाले सर्वांगासी व्रण उदेले ते प्रसूतीचे दिवस भरले प्रसूत झाली वसुमती बालकाचे अंगावर फोड आले अपार जागा न राहिली तिळभर कोटेही त्या किती सांगू राजाने वैद्यानवले औषधोपचार बहुत केले परी न काही चीज झाले अखेर नृप कंटाळला राजा मने सेवकासी याचे न दुःख पाहावे मशी या उभयता माये लेकरासी महारण्याने ऊन सोडा सेवकांनी तैसे केले अरण्यात सोडले वसुमती कारणे भले पुत्रा सहित तियेच्या ते भयंकर कानन पृष्ठभागा वाढवी तृण गगनोदरा ते भेदून वृक्षी पाहती जावया वन्य पशु विचरती व्याघ्र आरोळ्या मारिती कोठेही न दृष्टीस पडती मानवी प्राणी काननास वसुमती सुकुमार शरीरी व्याधी असे फार व्याकुळ होईन वरच्यावर अन्न न मिळे खावया तैसीच घेऊन पोराशी हिंडे तया काननासी वेताळ राक्षस दृष्टीसी पडू लागले असंख्यात ऐशी काननी भ्रमण करिता घेऊन आपुल्या सुता पडले दृष्टी सतत्वता काही गोपगुणांसह वसुमती आली त्याजवळ सांगे आपुला वृत्तांत सकल म्हणे येथे मजला जल मिळेल का रे प्यावया ते ऐकता गोपकुमार देते झाले प्रत्युत्तर म्हणती माते सोडीन धीर उदक अन्न मिळेल की या कानना शेजारी आहे एक लहान नगरी तुझा तेथे सत्वरी कार्य तुझे होईल गोपांनी मार्ग दाविला वसुमती घेऊन आपुल्या मुला येती झाली ग्रामाला विनय पुसे लोकांसी हे परमस भाग्य नगर कोण येथला नुपवर लोक म्हणती पद्माकर वैश्य राजा येथीचा तो महाउदार धर्मवंत साचार करी अनाथ दुबळ्यांवर कृपा परमादरेने तो इतक्यात वसुमती पाशी पद्मकराच्या आल्या दासी पुत्रास मंदिरासी गेल्या घेऊन तियेला वैश्यनाथा कारण साकल्य कथिले वर्तमान ते पद्माकरे ऐकून ठेवून घेतले राणे ते घर दिधले रावयासी अन्न वस्त्र ही बहुवशी तो मरण आले कुमारासी तेने वसुमती शोक करी कुमाराचे पाहून प्रेत राणी शोक करी अत्यंत लोक चारे समजवितात परिणतीचा शोकावरे तो वृषभ नामे योगी आला पद्माकराचे सदनाला म्हणे हा कोणी मांडला अकांत ऐसा सांगा मज तो वैश्यनाथ पद्माकर सांगता झाला जोडून कर वसुमतीचा कुमार मरण पावला येदवा ही वसुमती कोण कोठली सर्व हकीकत सांगितली त्या योगे उपदली करुणा वृषभदेवासी वृषभदेव प्रेतापाशी येते झाले त्वरेसी उपदेश वसुमतीसी करते झाले नेरिती वत्से हा शोक करण्याचा विषय मुळीच नाही साचा देह पंचभूतांचा त्याची शाश्वती मुळी नसे हा मायेचा असे खेळ नाही कशाचा कशास मेळ
वेडे हा ब्रह्मांड गोळ मुळीच स्फुरण ईशाचे हे अवघे मनुष्य प्राणी उपजती रजोगुणापासून उत्पन्न तमोगुणापासून होती जे राक्षस सत्वगुणापासून देव ऐशी रचना भिवनव जन्म मरण रहित जीव आहे हे विसरू नको पूर्वी जे करावे ते या जन्मी भोगावे दोष कोणानं लावावे आपुला शोध करावा ऐसा उपदेश ऐकता वसुमती ठेवी पदी माता म्हणे हे वृषभदेवा सद्गुरुनाथा कृपा करा मजवरी वृषभेश्वर म्हणे तियेसी तू शरण जाई शंकरासी तू तुझ्या पूर्व दोषासी हरण करील रक्षणात वसुमती म्हणे शंकर तुझे हे पाय साचार आता न लोटी मजला दूर कृपा करा गुरुराया मग वृषभेश्वर भस्म काढिले प्रेताचे भाला लाविले तो ते प्रेत तात्काळ उठून बसले व्रण अंगीचे अंगी निमाले की भस्म लाविता उभयतासी व्याधी झाली नाहीशी वसुमती मुक्त केशी लोळू लागली पायावर वृषभदेवे दिदलावर की तुझा कुमार चिरायू होईल साचार जरा न येईल कधी किया हा होईल कीर्तिमान भोगिल राजसिंहासन ऐसा वर देऊन गेला योगी तेथून या म्हणून शहा तुही आता व्याधी परिहार होण्याकरिता सत्पुरुषाचे पदी माता ठेवी जाऊन तात्काळ राजा पुसेयती प्रथमी मंदमती अत्यंत तुम्ही सदावा मज व्रत स्थान एखाद्या सिद्धाचे यती बोले त्यावरी तू जाई गाणगापुरी भीमा मर्जा संगमतिरी सिद्ध नरसिंह सरस्वती त्याचे दर्शन झाल्या फोड जाईल लवलाया आईचा बोध ऐकून या शहा निघाला तेथून यवनाधिपस परिवारी येता झाला गाणगापुरी पौरजनांना विचारी स्वामी कोठे सांगा ते पौरवासी मनी म्हणती कैसी ओढवली आपत्ती या हा यवनाधिप दुष्टमती त्रास देईल स्वामी याला कोणी न देती प्रत्युत्तर तेने शहा कोपला निवार मने भयाने अंतर व्याप्त न ऐसे होऊ द्या मी स्वामींच्या दर्शनासी आलो गाणगापुरासी तई लोक म्हणती तयासी स्वामी संगमी भेटतील राजा बसून पालकीत गेला मर्जा संगमाप्रत दृष्टी पडता सद्गुरुनाथ पायी चालू लागला जवळ येता सद्गुरुमूर्ती स्वामी नरसिंह सरस्वती बोलते झाले नेरीती ते शांत चित्ते अवधारा कारे रजका इतके दिवस कोठे सांग होतास केला कैसा विसरला मास तू आमुचा सुनिया ऐशा ऐकुनिया बोला शहासी पूर्वजन्म आठवला आनंदाश्रुलोचनाला खळखळा वाहू लागले शहा करी नमस्कार अष्टांगे सिताचार लोळू लागला चरणावर स्वामीची आते दवा महाराज प्रसादे आपुले राज्यपद प्राप्त झाले त्या राज्यपदाने विसरले स्वामी चरण आजवर आता कृपा करून हरावे माझे अज्ञान तुमचे हे पवित्र चरण त्यांचा आठव असावा श्री गुरु म्हणती शहासी तेही होईल निश्चयसी आता इच्छा मानसी काय असे ती सांग ते ऐकता नृप बोलला मांडी समाजा फोड आला झाला त्याच्या परिहारात यास्तला दास आपला पातलासे स्वामी म्हणती हसून पहा मांडीस उघडून फोड नाही तुझं कारण उगीच भ्रमी पडलासी नृपे मांडीस पाहिले फोडाचे ना नाव उरले शरीरातून उठते झाले ठाणे व्याधीचे तात्काळ ऐसा होता प्रकार भूप आनंदला फार घालून साष्टांग नमस्कार करी विनंती स्वामीसी मी सेवक स्वामीचा पूर्वजन्मापासून साचा स्वामींनी दिलेल्या वैभवाचा अनुभव हा मी घेत असे म्हणून या एक बार पवित्र करावे बेदर मायन विसंबे आपुले पोर ऐसे ठावे आहे मला श्री गुरु म्हणती शहासी तुझ्या सवे आम्हासी येता न ये बेदरासी संन्यास धर्माप्रमाणे त्यातून तू अविंद यवन अवघे संस्कारहीन तुझ्या सवे भाषण तापसाने करू नये माझा होतास तू परी म्हणून लोळू दिले पादुकांवरी आता नवृता हट्ट दरी जाया पुल्या शहरात ऐसे ऐकता श्री गुरुवचन राजा अविंद यवन गेला मनी गैवरून म्हणे महाराज हे न खरे साधने ही साधकासाठी तुम्ही साक्षात जगजेठी सूर्यप्रकाशा आडकाठी आहे कोठे सांगावो तुम्ही न आल्या बेदरा मी न जाई येथून खरा माझा हेतू पूर्ण करा हीच विनंती चरणासी स्वामी म्हणाले चाल पुढे आम्हा न घाली साकडे आम्ही भेटू रोकडे पाप विनाशी तीर्थावर तू राष्ट्राधिप भूपती आम्ही संन्यासी निश्चिती तू बैस घोड्यावरती आम्ही पायीच येथे येऊ ऐसे बोलून भूपाप्रत गुप्त झाले सद्गुरुनाथ
सहपरिवारे बेदरा प्रत आला राजा निघुनी. शहा म्हणे मनात माझे भाग्य थोर खचित. दृष्टी पाहिला सद्गुरुनाथ स्वामी नरसिंह सरस्वती. जो भवार्णवीचा त्राता, जो अनंत ब्रह्मांड उत्पादिता, जो पदनताच्या हरितो दुरिता सकल सुखे देऊन या. त्याचे पुन्हा दर्शन मशी होणार पाप विनाशीसी. आईशा आनंदेस वेगेसी भूप पातला बेदरा. शिष्यासहित सद्गुरुनाथ प्रगटले पाप विनाशी तीर्थाप्रत. एका क्षणा माझी सत्य आपुल्या योग सामर्थ्ये. शिष्य उघे पूजा करीती दर्शना कारणे लोक येती. हाळो पाळी पसरली कीर्ती अवघ्या प्रति आनंद झाला. साखरे सायन देवाचा पुत्र नागनाथ नावाचा. आला भेटण्यात ते तसाचा श्री गुरुचा परमभक्त. त्याने प्रार्थना फुले घरी श्री गुरूंची नेली स्वारी. षोडशोपचारे पूजा करी समाराधना करून या. श्री गुरु म्हणती नागनाथा येथे न ये मशी राहता. चाल पाप विनाशी तीर्था ना तरी भूप येईल येत. तुम्ही अवघे ब्राह्मण तो राजा आहे यवन. म्हणून तुमचे तया सदन योग्य मुळी न यावया. ऐसे नागनाथा बोलले पाप विनाशी तीर्थास आले. मनोवेगे करुण बले स्वामी नरसिंह सरस्वती. बेदरपुरी कळली माता आनंदला नृपनाथ. शृंगारून बिदारा प्रत आला स्वामी सनावया. पालखीत बसवून गुरुमूर्ती चौरी चामरे ढाळी हाती. आपण चाले पायी पती भावचित्ती ठेवून या. नाना वाद्यांचे गजर होऊ लागले वरच्यावर. होन पुतळ्या मोहरा फार लोक उधळती स्वामीवरी. ब्राह्मणाच्या सुवासिनी दारी उभ्या राहुनी. काठी निरांजने ठेवून ओवाळीती स्वामीला. पायघड्या त्या महाद्वारी घातल्या होत्या नाना परी. आले राजमंदिरी स्वामी नरसिंह सरस्वती. सिंहासनी बैसले सर्वाकारणे भेटले. मग सभेच बाहिले अंतपुरीच्या स्त्रियांना. सन्मास दिले आशीर्वचन आनंदले बेदरपूर्ण. अपार केले असे दान भूपतीने ते दवा. स्वामी म्हणाले रायास आता निरोप द्यावा मास. जाणे आहे गौतमीच सिंह पर्वणी कारणे. राजा बोले त्यावर जोडून आपुले दोन्ही कर. माझा न पडो कदा विसर गुरुराया आपणासी. मग स्वामी नरसिंह सरस्वती चहा प्रती बोलती. पुत्रास बसवून राज्यावरती येई शल्य पर्वता तू. बेदरी निरवून अवघ्यासी गेले गौतमी तिरासी. साधन्या सिंह पर्वणीसी स्वामी नरसिंह सरस्वती. गौतमीचे केले स्नान परमादरे करून. काकी हे गौतमीचे जीवन सार चौवेदांचे. मग वंदून गौतमीची आले गाणगापुरासी. जमवून अवघ्यासी ऐसे बोलते झाले. यावत चंद्र दिवाकर आम्ही आहो येथे स्थिर. जो शुची सात्विक भाविक नर त्यासी भेट होईल की. आता लोकाचारे येथून जाऊ शैल्य पर्वता प्रति राहू. येथून पुढे गुप्त राहू तुम्ही नखंती करावी. जे गाणगापुरी येऊन करतील माझे अनुष्ठान. त्यांचे मन कामने लागून पूर्वीन वचन हे माझे. काकी पुढे जगतात प्रकट राहण्यात नाही अर्थ. दुष्ट कुटील दांभिकामृत भाव येणार आहे की. म्हणून आम्ही गुप्त राहू भाविकाला दर्शन देऊ. आता आक्षेप नका घेऊ या मुच्या बोलण्यावर. सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु सांगते झाले लोका. ऐशा परी तेच देखा म्या कथिले तुझ लागी. स्वस्ती श्री गुरुचरित्र सारामृत सदा ऐकोत प्रेमळ भक्त. हेच वरदान मागत दास गुणो विठ्ठलासी. इति चतुर्दशोध्याया शुभम भवतु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा. पापम तापम च दैन्यम च हरेन् श्री गुरुदर्शनम. सिद्धांत उदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय. सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरु पूर्णानंद सरस्वती